क्रिसमसच्या रात्री नाताळ बाबा येऊन त्यानं आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तर किती मज्जा येईल ना. पण हे खरं होतं का? नाताळ बाबा येतो का? आपल्याला गिफ्ट्स देतो का? माहित नाही. पण आपण एखाद्याच्या आयुष्यात नाताळ बाबा म्हणून जाऊ शकतो ना. आपण एखाद्याच्या आयुष्यात नाताळ बाबा बनून त्याला तो आनंद देऊ शकतो ना. अशाच अर्थाची डॉक्टर विजया वाड यांची नाताळ बाबा ही गोष्ट आज बघणार आहोत. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, विजया वाड यांची नाताळ बाबा ही गोष्ट बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नाताळ बाबा. मी नीलाची मुलगी छकुली. तसं माझं नाव रत्ना आहे, पण आई लाडानं छकुलीच म्हणते मला. मी आज काम करून देते काकू. तुमच्या नीलाची कंबर धरलीये. मी झंडूबाम लावला, गरम बाटलीनं शेकली. वाटेल उद्या पातूर बरं. माळ्यावरनं पडली ती जुनी मोजकी काढताना. तुमचं अडेल म्हणून मी आले. शर्मिष्ठा त्या मुलीकडं बघतच राहिली. नाकी डोळी नीटच, गालावर तीळ, 2 वेण्या, त्यांच्या जिलब्या बांधलेल्या. परकर पोलक मात्र विटक. कितवीत जातेस? 9वीत आहे मी. पण आज शाळेला सुट्टी आहे नाताळाची. खरंच, खोटं नाही. वाट द्या ना आज जायला काकू. मी सारं करीन. केर, लाद्या, धुनी, भांडी, भाजी चिरून देईन, पोळ्या करीन. शर्मिष्ठा प्रतिक्षिप्त क्रियेने बाजूला झाली. ती खारोटीसारखी आत शिरली. अगं छकुली, तू नको बाई काम करूस, शर्मिष्ठा म्हणाली. का हो काकू? शपथ, मी झक्कास काम करीन. जिल्हा परिषद शाळेत आमचे वर्ग आम्ही मुलं आरशासारखे लखलख ठेवतो. खरंच काकू, विश्वास ठेवा. भांडी पण चकाचक घासते बघा. नी धुणं बगळ्यागत. अगं पण लहान मुलांकडून कामं करून घ्यायला बंदी आहे मुली. आता काकू, आई लोकांकडे राबती तेव्हा घर कोण बघतं? मीच ना. कसला काकू कायदा? नुसता खरा काम करायचा वायदा. आणि आत्ताच मी वाजेकर काकूंची भांडी काढली की त्यांनी तर मला शाबाशी दिली. मी म्हणाल्या, नेहमी आईची बदली मारत जा. पैसे सुद्धा देत होत्या, पण मी नाही घेतले. माणसाला स्वाभिमान नावाची चीज आहे की नाही. किती बोलतेस ग तू टमाटमा. सॉरी काकू, आत्ता चिडीचिप काम करते. तिनं कोपऱ्यातला झाडू घेतला आणि खाली मान घालून खोली झाडायला सुरुवात केली. आपली 9वीत शिकणारी मुलगी वेफर्स खात तंगड्या पसरून टीव्ही बघतीये. मी तिच्याच वयाची 13-14 वर्षाची मुलगी चुटूचुटू झाडलोट करतीये. शर्मिष्ठाच्या पोटात तुटलं. लादी नाही पुसली तरी चालेल एक दिवस. मी धुणं मशीनमधून काढू आज. काय मोठंसं, ती मनाशी विचार करीत म्हणाली. मायाचं दप्तर कोपऱ्यात पडलेलं होतं. छकुलीनं ते उचलून अभ्यासाच्या टेबलावर ठेवलं. अशी बॅग तिनं आजवर बघितली नव्हती. पिवळी धम्म नी त्यावर नाजूक नाजूक काळे गोल ठिपके. मध्यावर एका हसऱ्या मुलीचा मस्ताड चेहरा. वा वा, तिनं ते हळुवारपणे कुरवाळलं. काय मस्त आहे ग तुझी अभ्यासाची बॅग, ती मायाला म्हणाली. मायाचं सारं लक्ष वेफर्स खाण्यात नी टीव्ही बघण्यात होतं. ती नाक फुगवून म्हणाली, श, डोंट डिस्टर्ब, आय एम वॉचिंग हॅरी पॉटर. छकुलीनं एकवार टीव्ही स्क्रीन बघितला नी ती गप्प झाली. तिचा घरचा खोका बंद पडला होता. आई म्हणाली होती, या पगाराला नक्की दुरुस्त करू. छकुलीचा बाबा कर्ज करून पळून गेला होता. 3 पत्तीचा वाईट नाद. घेणेकरी दारात आले तेव्हा नीला म्हणाली, मला विचारून पैका दिला होता का त्याला? त्याला हुडका, चोपा नी वसूल करा. ते घेणेकरी चुपचाप गेले की माघारी. नीला मोठी धीराची होती, कष्टाळू नी प्रामाणिक. कर नाही तिथे डर कशाला, ही तिची जगण्याची सीधी साधी रीत होती. छकुली आईचंच प्रतिबिंब होती. छकुलीचा मोठा भाऊ ITI झाला होता नी आईला हातभार लावित होता. ते कष्टकरी घर होतं. मायाचे बाबा दुपारी मेडिकल स्टोअरमधून जेवायला घरी आले. चुटूचुटू काम करणारी छकुली बघून त्यांनी बायकोला विचारलं, ही आपल्या नीलाची मुलगी छकुली, 9वीत आहे. अरे वा,
काका, मी गरम पोळी करून वाढते, छकुली तत्परतेनं म्हणाली. अगं नको, मला डब्यातली केलेली चालेल. पण छकुलीनं सोसानं गरम गरम पोळी करूनच वाढली. अरे वा, पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल आहे ग. नीलानं मस्त तयार केली आहे तुला. आज तू का आली? नीलाला बरं नाही का? काका, माळ्यावरनं पडली ती, कंबर धरलीये तिची. अगं मग काम झालं की मेडिकल स्टोअरमध्ये ये, तुला मस्त दुःख दबाव लेप देतो. त्यांना बरं वाटेल का माझ्या आईला? पण काका, मी पैसे नाही आणले. हो का सोस मावशे? अगं काका म्हणतेस ना, या काकाच ते मेडिकल स्टोअर. 2-2 दुकानांचा बाप माणूस आहे हा काकोबा. माया मेडिकल नि शर्मिष्ठा डिपार्टमेंटल. काय रुबाब होता काकांच्या बोलण्यात. छकुलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. घरी बाप असला आणि तो करता सवरता असला की काय रुबाब असतो. घराला संरक्षक कवच म्हणजे बाप, घराचं आनंदाचं तोरण म्हणजे बाप, घराची भरदार छाती म्हणजे बाप. तू का रडते पोरी? मला पैसे नकोत बेटा, खरंच सांगतो. नीला आमची पण कुणी लागते पोरी. कोण लागते काका? या घराचा सदस्य, मेंबर ऑफ द फॅमिली. मग तिच्याकडून दुःख दबाव लेपाचे पैसे घेईन मी? माझं घर आरशासारखं लख्ख ठेवणाऱ्या तुझ्या मायकडून? तिला वाटलं काकांना घट्ट बिलगावं, अगदी उरात सारी माया भरून घ्यावी. पण डोळे पुसत ती दुरून म्हणाली, थँक्यू काका, माझ्या आईला एवढी इज्जत दिल्याबद्दल. अगं थँक्यू कसलं त्यात, श्रमप्रतिष्ठा फार मानतो मी. मग पत्नीकडे वळून म्हणाले, अगं शर्मिष्ठा, ही पोरगी चुनचुनी झणझणी आहे ग, नावही गोड आहे. छकुली, आपल्या मायाबरोबर हिलाही गणवेश घे हं पुढल्या वर्षी. अहो, ती जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते. अगं तिच्या शाळेचे 2 जोड घे, काय मोठं त्यात. काका मग छकुलीला माया मेडिकलमध्ये घेऊन गेले. त्यांनी नीलासाठी दुःख दबाव लेप दिला आणि म्हणाले, हे हॉर्लिक्स घे तुझ्यासाठी, रोज 2 चमचे दुधात घालून घे. किती बारकुडी आहेस. तिने हॉर्लिक्सची बाटली ताबडतोब परत केली. हे नको. का ग? बिनदुधाचा चहा पितो आम्ही काका. यावर काका काही बोलले नाहीत. त्यांचा गळाच दाटून आला. मग विषय बदलीत ते म्हणाले, ते डिपार्टमेंटल स्टोअर आहे ना समोर, ते आपलंच आहे बरं का. फेरफटका मारून या. माझा छोटा भाऊ बसतो तिकडं. तिनं मान डोलावली. पटकन आईसाठी दुःख दबाव लेप घेतला मी घरला गेली. काकांचं मन मोडायचं नाही म्हणून समोरचं दुकान बघितलं इतकंच. रात्रीपर्यंत आईला खूपच बरं वाटलं. मस्त दिला साहेबांनी लेप. दिल दर्या आहे साहेबांचं, नीला सुखावून म्हणाली. इतक्यात दारावर टकटक झाली. कोण रातचं आलं? अरे दीपक, दार खोल रे. दारात चक्क नाताळ बाबा. लाल टोपी, लाल डगला, पांढरी दाढी नि लाल पिशवी. अरे, हे तर मायाचे बाबा. काका, काय झाक दिसताय तुम्ही? छकुली बोलली. माझ्या लाल पोतडीत झाक वस्तू आहे पोरी. काकांनी पोतडी उघडली. आत ते दप्तर होतं, पिवळं धम्म. वर नाजूक नाजूक काळे गोल ठिपके नि मध्यावर एका हसऱ्या मुलीचा गोगोड चेहरा. छकुली इतकी खुश झाली की बस. ही ग्रँड भेट फक्त छकुलीसाठी. काकांनी दप्तर त्या काळ्या सावळ्या पोरीच्या हाती दिलं. थँक्यू काका. ती हसता हसता रडत होती, रडता रडता हसत होती. काकांना कसं कळलं? कसं? काकांचा धाकटा भाऊ आहे हो. त्यानं फोन केला माया मेडिकलमध्ये. दादा, ती तुझ्या कामवालीची मुलगी किंमत विचारत होती 2-2दा दप्तराची. आपल्या मायासारखं पोलका डॉट्सचं नि स्माइलीचं पिवळं दप्तर रे. पुरवायला 2-4दा गेली. दुसरी कोणतीच गोष्ट न बघता. मी कॅडबरी दिली तर नको नको करून भाव खाल्ला. शेवटी कोंबली हातात. ते 790चं दप्तर काकांनी नाताळ बाबा बनून छकुलीला भेट दिलं होतं. नुसतं आणलं असतं तर त्या स्वाभिमानी मुलीनं घेतलं नसतं ना. चला, निघायला हवं. नाताळ बाबा निघाले. छकुलीनं काकांना घट्ट मिठी मारली. सरतं वर्ष तिच्यासाठी आनंद घेऊन आलं होतं. काकांच्या गाडीकडे छकुली बघत राहिली. ती प्रेमभेट उराशी कवटाळून. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा
आणि कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.